नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ हा प्रत्येक वेळेस काव्याची बाजू घेत आहे। सर्वांच्या समोर त्याचं मत जे आहे ते सांगत आहे। तो काव्याची चूक जरी झालेली असली तरीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे आणि सगळ्यांना सांगत आहे की हो, मीच तिला सांगितलेलं आहे की नका घालू मंगळसूत्र, तुम्हाला वाटत नसेल तर। कारण आता या जमान्यात असं कोणी एवढं पाळत नाही, मंगळसूत्र घातलं किंवा न घातलं तरी एवढा फरक पडत नाही असं पार्थ सगळ्यांना सांगत असतो। त्याचबरोबर आता एक मोठा खुलासा होणार आहे, तो म्हणजे काव्याला विचारलं जाणार आहे की तुला हे लग्न मान्य आहे का। तेव्हा काव्या सर्वांचा विचार करून एक निर्णय घेणार आहे आणि त्यासोबतच इकडे वसूच्या मनात जी तिची सुप्त इच्छा आहे ती म्हणजे रम्याचं लग्न पार्थ सोबत करायचं, याबद्दल तिने निर्णय सांगितलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर तिने ते बोलून दाखवलेलं आहे। त्यावेळेस नंदिनीने जेव्हा रम्याला रंगेहात पकडलेला आहे आणि रम्याला ती बोलते की हे सगळं तू केलेलं आहे, हे सगळं मंगळसूत्र तू चोरलेलं आहे, तेव्हा मात्र रम्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे पार्थ म्हणत असतो की गुरुजी, मंगळसूत्र मी सांगितलेलं होतं तिला नाही घातलं तरी चालेल। तर काव्या इकडे पार्थकडे पाहतच राहते, त्याचबरोबर नंदिनी सगळेजण पाहत असतात। तेव्हा गुरुजी म्हणतात की पार्थ, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती रे, म्हणजे मला काय म्हणायचंय, काहीतरी प्रत्येक गोष्टी रीती या सगळ्या गोष्टीला काहीतरी महत्त्व असतं, म्हणून त्या रीती आपल्या सर्वांच्या समोर आलेल्या आहेत। तेव्हा मात्र इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजे वसुंधरा। वसुंधराचं एकच म्हणणं असतं की या मुलीला लग्नच नको आहे आणि म्हणूनच तिची ही सगळी नाटकं चाललेली आहेत, तिला या लग्नाशी देणं घेणंच नाहीये, तिला हे लग्न मोडायचंच आहे, म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे। अहो गुरुजी, मला सांगा बरं, काही झालं तरीही मंगळसूत्र कोण घालत नाही असं होतं का? मंगळसूत्र हा किती महत्त्वाचा दागिना आहे, किती पवित्र दागिना आहे, पण या मुलीने मात्र तो मंगळसूत्राचा दागिनाच काढून ठेवलेला आहे असं ती बोलत असते। तेव्हा आलेल्या बायका म्हणत असतात की बरोबर आहे, कारण आम्ही ऐकलं होतं की हिला लग्न मान्य नाही, पण आज शेवटी सर्वांच्या समोर आलेलं आहे, कारण हे सगळं वसुंधरा मुद्दामच करत असते आणि तिला खूप मजा येत असते। एकतर तिला काव्याची अब्रू घालवायची असते आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांच्या मनात गिल्ट द्यायचा असतो। तेव्हा काव्या म्हणत असते की मी सगळीकडे शोधले मंगळसूत्र, मला नाही सापडत आहे, मी काही खोटं बोलत नाहीये। तेव्हा इकडे वसुंधरा म्हणत असते की ही मुलगी आहेच तशी, हिने एक मुद्दामच दिलं असेल फेकून कुठंतरी आणि आता सगळ्यांच्या समोर कांगावा करत आहे की मंगळसूत्र हरवलंय या गोष्टीचा। पण मंगळसूत्र हरवलंय कुठं? कारण मंगळसूत्र जर हरवलं असतं तर समजलं असतं ना, पण ह्या मुलीने स्वतःहूनच हा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि या मुलीने स्वतःहून हा सगळा राडा केलेला आहे असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासोबतच तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही हे मंगळसूत्र हिने स्वतःहून कुठंतरी गायब केलेलं आहे। त्यावेळेस तिथे सगळेजण बोलत असतात की असं कसं असेल, सगळेजण म्हणत असतात की अगं काव्या, असेल ना कुठंतरी, तू ठेवलेलं असशील ना। पण काव्या म्हणत असते की नाही, मी सगळीकडे पाहिलेलं आहे पण मला मंगळसूत्र कुठंच सापडलेलं नाहीये, मी सगळीकडे शोधाशोध केलेली होती पण मंगळसूत्र तिथं नव्हतं असं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर आता बायका म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का वसुताई, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण ही जी मुलगी आहे ना, हिला हिच्या लग्नाबद्दल काहीच वाटत नाहीये आणि आत्ता ही फक्त सगळ्यांच्या समोर आता कांगावा करत आहे। आणि मग त्या म्हणत असतात की आम्ही ऐकलं होतं पण आता स्वतः डोळ्यांनी बघत आहे। तेव्हा नंदिनी सर्वजण पाहत असतात। तेव्हा मात्र आता नंदिनी आणि काव्या यांच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत असते ती म्हणजे वसुताई। वसुताई म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, हेच जर मंगळसूत्र नंदिनीचं असतं तर नंदिनीने रडून गोंधळ घातला असता, स्वतःच्या मनात गिल्ट घेऊन बसली असते की हे मंगळसूत्र असं हरवायला नको होतं, असा गिल्ट तिच्या मनात राहिला असता आणि तिला वाईट वाटलं असतं। परंतु काव्याच्या बाबतीत तसं नाहीये, काव्याला काही देणं घेणंच नाहीये, ते मंगळसूत्र हरवलं काय राहिलं काय तिला काही फरकच पडत नाहीये, हे सगळं ती बोलत असते। काव्या म्हणत असते हो असं काय बोलताय तुम्ही, फरक पडत नाहीये म्हणजे मी सगळीकडे शोधलेलं आहे, मी आंघोळीला जाताना मंगळसूत्र काढून ठेवलेलं होतं आणि ते मंगळसूत्र मला आता सापडत नाहीये, मी एवढंच तुम्हाला सांगत आहे। परंतु काव्याचं मात्र कोणीच ऐकून घेत नसतं आणि काव्या म्हणत असते की तुम्ही काय मला सांगताय की हे मंगळसूत्राचं महत्त्व, जे मंगळसूत्र जबरदस्तीने माझ्या गळ्यात बांधलं गेलेलं आहे त्या मंगळसूत्राचं मी काय करणार आहे।
आणि मग गुरुजी खूप चिडलेले असतात. गुरुजी म्हणत असतात, ज्या घरामध्ये रीतीभाती पाळल्या जात नाही, ज्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कसलंच महत्त्व नसतं, त्या घरामध्ये मी थांबणारच नाही, असं गुरुजी म्हणत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते की अहो गुरुजी असं नका बोलू, कारण काव्य जे बोलते ते खरं आहे. काव्य कधीच खोटं बोलत नाहीये. माझा काव्यावरती पूर्ण विश्वास आहे. नक्कीच ते मंगळसूत्र कुठंतरी गेलं असणार आहे किंवा इथे तिथे नजर चुकीनं गेलं असेल, असं काव्याच्या बाबतीत नंदिनी बोलत असते. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की मी स्वतः जाऊन शोधून येतो, थांबा जरा गुरुजी. आणि मग काव्या तिथे थांबलेली असते. काव्या शांत असते, पण वसुंधराचं तोंड मात्र शांत बसत नसतं. तिला कांगावाच करायचा असतो. तिचं एकच म्हणणं असतं, हेच जर रम्याच्या बाबतीत झालं असतं तर रम्याने असं केलं असतं का? संस्कारांचा तर प्रश्नच येत नाहीये. जर रम्याने हे मंगळसूत्र अशा पद्धतीनं ठेवलं असतं का? होय ग रम्या, तू ठेवलं असतं मंगळसूत्र असं काढून, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे गुरुजी सर्वजण तिथं पाहत असतात. नंदिनी तिथं असते. काव्या म्हणत असते की ते मंगळसूत्र मी ठेवलेलंच नाहीये, मी फक्त ते बाजूला काढून ठेवलेलं होतं. बाकी मला ते मंगळसूत्र तिथून कुठं गेलंय मला काहीच माहीत नाहीये, हे स्पष्टपणे आता ती सांगत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा रम्या हे सगळं बोलत असते, तेव्हा नंदिनी त्याचबरोबर घरातील सगळेजण तिची बाजू घेत असतात. आणि इकडे विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी वसुंधराला म्हणत असतात की शांत हो जरा, कारण काहीही झालं तरीही आता तू जे काय बोलत आहे ना, त्याबद्दल काहीच अर्थ नाहीये, कारण तू जास्त कांगावा करत आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि सगळेजण तिला तेच सांगत असतात. पण वसुंधराचं मात्र एकच म्हणणं असतं, कसं आहे माहितीये का, हे लग्नच तिच्यावर लादलेलं आहे, तिला हे लग्नच करायचं नव्हतं, या लग्नाबद्दलच तिला प्रॉब्लेम आहे, त्यामुळं ती आता अशीच वागणार आहे. तिला काहीही फरक पडत नाही, कोणत्याच गोष्टीबद्दल कसलाच फरक पडत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी जाऊन स्वतः शोधून येतो, ते मंगळसूत्र घरात आहे का, आपण शोधूया तरी सगळेजण, असं म्हणत तो इकडे बोलत असतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की हो. मग पार्थ आता ते मंगळसूत्र शोधायला जातो. तेव्हा मात्र इकडे मंगळसूत्र काही सापडत नसतं. आणि मग त्याचबरोबर जीवा सगळेजण पाहत असतात. जीवाला तर काय झालंय ना याबद्दल काहीच कळत नसतं. आणि इकडे काव्या मात्र उद्धटपणे बोलत असते, म्हणून गुरुजींना राग आलेला असतो. गुरुजी म्हणत असतात की हे मला अजिबात चालत नाही, आणि ज्या घरामध्ये अपमान होतो त्या घरामध्ये मी थांबतही नाही, असं गुरुजींचं म्हणणं असतं. गुरुजींना म्हणायचं असतं की काहीही झालं तरी हे मंगळसूत्र घालणं, हा पवित्र दागिना घालणं खूपच महत्त्वाचं आहे, आणि तो पवित्र दागिना हा घातलाच पाहिजे. तेवढ्यात पार्थ सगळीकडे शोधाशोध करतो, शोधून येतो, पण त्याला मंगळसूत्र काही कुठे सापडत नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आरुषी आणि आई दोघीजणी आता निघालेले असतात. आणि मग शारदा म्हणत असते की आरुषी, अगं जरा नंदिनीला फोन लाव बरं. मग आरुषी नंदिनीला फोन लावत असते, पण नंदिनी काही फोन उचलत नसते. तेव्हा मात्र शारदा म्हणत असते की अगं आता परत एकदा काय करायचं मला सांग. म्हणजे तेव्हा आरुषी म्हणत असते की अगं मला ताईने फोन केलेला, त्याचबरोबर माझ्यासाठी जेवणही पाठवलं होतं. तेव्हा इकडे शारदा पण सांगत असते, हो जीवा आणि ते दोघं जण 2-3 वेळा हॉस्पिटलमध्ये पण येऊन गेले. आरुषी म्हणत असते की बाबा तुझ्याबरोबर असायचे, मी घरी एकटे असायचे, मला ना बरं वाटत नव्हतं, करमत नव्हतं ग, असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दोघींचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं सुरू असतं. तेव्हा मात्र आरुषी म्हणत असते की आई मला ना बोलायचं होतं की काव्याला फोन करू का गं. मग तेव्हा ती म्हणते की कर, आणि पुन्हा आरुषी म्हणते नको गं, उगीच काय झालं तर ती माझ्यावर चिडचिड करायची, ती व्यवस्थित बोलण्यापेक्षा आजकाल भांडतच असते, चिडचिडच जास्त करत असते. आणि हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते अगं काव्याच्या बाबतीत आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, काव्या जे बोलते त्याबद्दल थोडा कधीतरी विचार केला पाहिजे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्या दोघीजणी बोलत असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आई म्हणते ठीक आहे अगं, माझ्या लक्षातच नव्हतं, मला नंदिनी बोललेली त्यांच्याकडे आज ग्रहशांतीची पूजा आहे. तेव्हा इकडे लगेचच आरुषी म्हणते की अगं आई मला सांग, मनाविरुद्ध झालेली ही लग्न ग्रहशांतीची पूजा करून व्यवस्थित होणार आहेत का, घरात शांतता राहणार आहे का, मला सांग. ही लग्नच जर मनाविरुद्ध झालेली होती तर मग ग्रहशांतीची पूजा केल्याने असं काय फरक पडणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. परंतु आई मात्र तिला शांत करत असते, असं काही बोलू नकोस असं तिला बोलत असते. परंतु आरुषीचं जे म्हणणं असतं ते म्हणणं तिनं सांगितलेलं असतं. आरुषीला वाटत असतं की जे काय होत आहे त्यामध्ये काव्या आणि नंदिनी
नंदिनीताई भरडले जात आहेत. नंदिनीताईने तर हा लग्नाचा निर्णय स्वीकारलेला आहे, पण काव्याचं काय? इकडे पार्थ मात्र आज जाऊन मंगळसूत्र शोधून येतो, पण त्याला काही ते मंगळसूत्र सापडत नाही. तो म्हणतो की मी सगळीकडे पाहिले. तेव्हा आता लगेचच ती ते बोलायला सुरुवात करते, ती म्हणजे मानिनी म्हणते की अगं काव्या, मला सांग बाथरूममध्ये वगैरे ठेवलं गेलंय का? पार्थ म्हणतो मी बाथरूममध्ये पण शोधलेलं आहे, तिथंही नाहीये मंगळसूत्र. पार्थने जे काय आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं. पार्थचं म्हणणं असतं की मी शोधून आलोय. आणि काव्या मात्र विचार करत असते. काव्या म्हणत असते की मी आंघोळीला जायच्या आधीच मंगळसूत्र काढून ठेवलेलं होतं, मी दुसरीकडे कुठंच नाही ठेवलेलं, असं ती स्पष्टपणे सांगत असते. आणि तेव्हा मात्र पुन्हा आता वसुंधरा सुरू करते. त्यावेळेस गुरुजी म्हणत असतात की नाही, मंगळसूत्राशिवाय कोणतेही विधी होणार नाहीत, कोणतीही पूजा होणार नाही. त्यावरती काव्या म्हणत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, तुमचं गुरुजी असं म्हणणं आहे ना, मी मंगळसूत्र नाही आहे माझ्याकडे म्हणून मी पूजेला बसू शकत नाही आहे. ठीक आहे, मी आज जाऊन बसते, तुम्ही पूजा करा. मी तुम्हाला विनंती करते, मी जे सगळ्यांच्या समोर सांगत आहे ना ते खरं सांगत आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला जे बोलत आहे ते खरं आहे. मी कोणतीही गोष्ट लपवून ठेवलेली नाही आहे. मी मंगळसूत्र कुठंही घाण केलेलं नाही आहे. ते मंगळसूत्र मी स्वतः तिथे बेडवरती ठेवलेलं होतं आंघोळीला जायच्या आधी, पण ते मंगळसूत्र आता सापडत नाही आहे. त्यामुळं मलाच नाही माहिती की ते मंगळसूत्र कुठं गेलेलं आहे. मी माझ्या परीने प्रयत्न केलेला होता, पण आता मला नाही माहिती ते मंगळसूत्र मी कुठं ठेवलंय किंवा ते तिथून कुठं गेलं. हे सगळं ती बोलत असते. मग गुरुजी म्हणत असतात की नाही, कसं आहे माहिती आहे का, ज्या घरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे तिथं मी पाणीही घेत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. देवाला फक्त भक्ती पाहिजे असते आणि अगदी मनापासून केलेली भक्ती पाहिजे असते. या घरामध्ये सगळं आहे. अगदी शिऱ्याचा नैवेद्य काय साखरेचा नैवेद्य पण गोड मानून देव घेतो, पण भक्तिभावाने केलेली पूजा प्रार्थना हवी असते, पण ती या घरामध्ये नाही, असं गुरुजी म्हणत असतात. काहीही झालं तरीही गुरुजींचं जे म्हणणं असतं त्या म्हणण्यानुसार बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रम्या सर्वजण पाहत असतात आणि मग काव्या गुरुजींना बोलत असते, मी तुम्हाला सांगितला पर्याय, तो पर्यायही तुम्हाला मान्य नाहीये. माझं म्हणणं काय आहे की घराची शांती, घराची पूजा झाली पाहिजे. मी तिथे बसत नाही आणि ती हात जोडून त्यांना विनंती करत असते की नाही, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काही नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या सगळ्यांच्या समोर हात जोडून गुरुजींना बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की थांब काव्या, असं काही नाही होणार, थांब जरा, तू शांत हो. अगं आपण बघूया. तेवढ्यातच पार्थ इथे येतो आणि पार्थ म्हणू लागतो की मला काय वाटतंय माहिती आहे का, मी आत्ता ज्वेलर्सकडे जातो आणि दुसरं मंगळसूत्र घेऊन येतो, असं पार्थ सांगत असतो. परंतु गुरुजी म्हणत असतात की मंगळसूत्र म्हणजे काय, तुम्हाला असा कोणताही दुसरा दागिना वाटला का की कधीही जा आणि तो घेऊन या? तसं काही नाहीये. ते मंगळसूत्र जे असतं ते देवाब्राह्मणांच्या साक्षीने त्याच्यावरती संस्कार करून त्याच्यावरती ज्या चालीरीती असतात त्या सगळ्या पार पडलेल्या असतात आणि त्यानंतर ते मंगळसूत्र गळ्यात घातलेलं असतं. बिचारी पिहू मात्र पाहत असते. तेव्हा काव्या मात्र बोलायला सुरुवात करते, मला सांगा गुरुजी, तुमच्या चालीरीती सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, पण माझ्या मनात नसताना एखाद्याशी माझं जबरदस्तीनं लग्न लावलं जातं, एखाद्याशी जबरदस्तीनं मला त्याला नवरा मानावं लागतं, हे लग्न स्वीकार करावं लागतं. माझ्या मनात इच्छाही नव्हती तरीही हे सगळं करावं लागतंय. तेव्हा काय झालं? तेव्हा का तुम्ही बोलत नाहीये? तुम्ही तेव्हा का बोलला नाहीत की माझ्या मनाचं काय, माझ्या मनाविरुद्ध हे लग्न केलं गेलं तरीही मी शांतपणे ते स्वीकारलेलं आहे. पण आता मात्र तुम्ही सगळेजण हेच बोलत आहात की या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत, हे सगळं असं पाहिजे तसं पाहिजे. पण तुम्हाला कोणालाच कधीच का वाटत नाही की इथे माझ्या मनाचा विचार केला गेलाय का, माझ्या मनाचं काय आहे ते बघितलंय का? तेव्हा मानिनी म्हणत असते की काव्या शांत हो. नंदिनी पण तिथं असते. नंदिनी म्हणत असते की काव्या शांत हो. नंदिनी काव्याची समजूत घालत असते. काव्या मात्र रडायला सुरुवात करत असते, कारण तिला आता वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इकडे नंदिनी बोलत असते. वसुंधरा म्हणत असते की तिला ना हे लग्नच नको आहे, तिला ना या लग्नाबद्दल देणं घेणंच नाहीये. म्हणजे या वसुंधराचं प्रत्येक वेळेस तेच कॅसेट सुरू असतं की हे लग्न तिला नको आहे आणि तिला सर्व आलेल्या बायकांच्या समोर कांगावा करायचा असतो, या सर्व गोष्टी करायच्या असतात. तेव्हा मात्र विक्रम म्हणतो की वसुताई बाद झालं. आणि इकडे मानिनी पण तेच ऐकवते. मानिनीचंही तेच बोलणं असतं की बाद झालं, कारण आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या गोष्टी खूपच विचित्र पद्धतीनं घडलेल्या होत्या आणि मी अजिबात ऐकून घेणार नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच ती म्हणत असते की वसुताई, आत्तापर्यंत तुमचं सगळं ऐकलेलं आहे, आत्तापर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, फक्त तुम्ही आता शांत व्हा, असं ती बोलत असते. कारण आत्ता तुम्हाला या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर बोलायची काहीही गरज नाहीये, असं मानिनी आणि विक्रम ठणकावून वसुंधराला सांगत असतात. पण वसुंधराची नाटकं मात्र सुरूच असतात. पार्थ, जीवा सगळेजण तिथं उभे असतात. ते तर काहीच बोलू शकत नाहीयेत. पार्थ प्रत्येक वेळेस बाजू तरी घेत असतो
परंतु इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात त्या इतक्या विचित्र पद्धतीनं घडत असतात की त्याचा विचारही कोणी केलेला नसतो. आणि त्यासोबतच नंदिनी म्हणत असते की नाही, कारण जर काव्याला एवढं सगळं वाटत असतं, तिला जर या सगळ्या गोष्टींबद्दल काही देणं घेणं नसतं, तर काव्याने तिच्या आयुष्यातलं एवढं मोठं सुख सोडून तिने हे लग्न करायला होकार दिलाच नसता. काव्याने हे लग्नच केलं नसतं जर तिला या कोणत्याही गोष्टीबद्दल काही वाटत नसतं तर, असं नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता पुन्हा बोलत असते ती म्हणजे वसुंधरा. वसुंधरा म्हणत असते की नाही, तिला या लग्नाशी देणं घेणंच नाहीये म्हणून ती अशा पद्धतीनं वागत आहे. कारण जेव्हापासून ती या घरात आलेली आहे तेव्हापासून तिचं हे वागणं असंच आहे. तिला कोणत्याही चालीरीती पाळायच्या नाहीत, तिला कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीत. तिला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसत आहे आणि काहीही झालं तरीही तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी हव्या असतात आणि तेच ती करत असते. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र वसुंधरा बोलत असते. वसुंधराला सगळेजण सांगत असतात की जरा शांत हो, तू तुझ्या बोलण्याला आवर घाल, तुझ्या तोंडाला आवर घाल. पण वसुंधराला मात्र ती गोष्ट मात्र जमत नसते. बाकीच्या सगळ्या गोष्टी तिला जमत असतात, पण आज तर तिने कहर केलेला असतो. तेव्हा रम्या म्हणत असते की अगं आई, बाद झालं, किती वेळा तेच बोलून दाखवणार आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, जर काव्याला हे लग्न मान्य नसेल तर काव्याने हे लग्न मोडावं आणि त्याचबरोबर पार्थवर ज्या मुलीचं प्रेम आहे त्या मुलीसोबत पार्थचं लग्न लावून द्यावं. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. स्पष्टपणे वसुंधराने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की इथे लग्न लावून द्यायचं आहे ते म्हणजे पार्थ आणि जीवा रम्या यांचं, आणि हे लग्न मोडून टाकायचं आहे. हे सगळं ती बोललेली असते. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. नंदिनी म्हणत असते की बाद झालं वसू, आता इतक्या वेळ झाला मी तुमचं ऐकून घेते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काव्याने हे मुद्दामहून केलेलं नाही, काव्याने हे मंगळसूत्र मुद्दामहून घाल केलेलं नाही. यामागे काहीतरी वेगळंच कारस्थान घडलेलं आहे, ते मी शोधून काढेलच. परंतु काव्याला हे लग्न जर टिकवायचं नसतं, तिला हे लग्न मोडायचं असतं, तर काव्याने हा एवढा मोठा निर्णय घेतलाच नसता. त्यावेळेसच सगळ्यांना नकार दिला असता. काव्याला तिच्या लग्नाबद्दल काहीतरी वाटत आहे म्हणून तर तिने हा एवढा मोठा निर्णय घेतलेला होता आणि आत्ता तुम्ही तिच्यावरती हे आरोप करताय. तेव्हा मात्र वसुंधरा शांतच बसत नसते. तिचं तोंड चालूच झालेलं असतं. नंदिनी पण काव्याची बाजू घेत असते. ती ठणकावून सांगत असते, ती बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही काव्या तशी नाहीये. तेव्हा वसुंधरा म्हणते की तुमचे संस्कार मी पाहिलेलेच आहेत. नक्की तुमचे संस्कार कसे आहेत ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्याचबरोबर तुमच्या संस्कारांबद्दल तर बोलायलाच नको आहे, असं वसुंधरा बोलत असते. तेव्हा मात्र काव्या शांत बसत नाही. काव्या पण आणि नंदिनी पण. आज तर नंदिनीने मात्र अजिबात शांत बसायचं नाही हे ठरवलेलं असतं. कारण काहीही झालं तरीही नंदिनीला माहिती असतं की काव्य कशी आहे आणि काव्याला जबरदस्ती या सगळ्या गोष्टींमध्ये ओवलं जात आहे. ही गोष्ट मात्र नंदिनीला चांगलीच माहिती असते आणि त्याचबरोबर नंदिनी हे सगळं बोलूनही दाखवत असते. आणि त्यासोबतच नंदिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काव्याने स्वीकारलेल्या आहेत. तुम्ही तिच्याबद्दल वाटेल ते बोलू शकत नाही, असं स्पष्टपणे इकडे नंदिनी सांगत असते आणि नंदिनी काव्याची बाजू घेऊन बोलत असते. तेव्हा वसुंधरा म्हणत असते की हे सगळं जे काय चाललेलं आहे ना ते तिच्या मनाविरुद्ध चाललेलं आहे. आता इतक्या वेळ तू जे बोललेली आहेस ना ते मला काव्याच्या तोंडून ऐकायचं आहे, असं इकडं बोललं जात असतं. आणि बाकीच्या बायका पण म्हणत असतात की मानिनीताई, वाद झालं, कारण आत्तापर्यंत आम्ही ऐकूनच घेत होतो, आम्हाला कानावर पडत होतं, पण आज आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की तुमच्या घरची मोठी सून कशी आहे. ते आम्हाला कळलेलं आहे की तुमचे मोठे सुनेला कुठल्याही चालीरीती पाळण्यामध्ये कुठल्याही गोष्टींबद्दल अजिबात देणं घेणं नाही. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणत असते की काव्या, तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की तुझं या लग्नाबद्दलचं म्हणणं काय आहे, असं काव्याच्या बाबतीत बोललं जातं आणि काव्याला विचारलं जातं. तेव्हा मात्र काव्या शांतच असते. काव्या विचार करायला सुरुवात करते. वसुंधरा हे सगळं मुद्दाम करत असते. तिला या सगळ्या गोष्टीचा आनंद मिळत असतो आणि त्या बायकांना पण फितवून तिनंच आणलेलं असतं, तिनंच बोलायला लावलेलं असतं आणि तिनंच हे जाणून बुजून करत असते. कारण तिला या सगळ्या गोष्टीमधून एक सुप्त आनंद मिळत असतो, एक आसुरी आनंद तिला मिळत असतो आणि तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आता काव्याला ती विचारत असते की सांग ना, तुझं काय म्हणणं आहे, कारण तुझी नंदिनी ताई एवढं बोलून दाखवत आहे की तुला ह्या लग्नाबद्दल तेवढं देणं घेणं आहे, परंतु आता सांग सगळ्यांना. काव्याने मात्र डोळे बंद केलेले असतात. काव्या विचार करत असते तिने कोणत्या परिस्थितीमध्ये पारच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे, तिच्यावर काय परिस्थिती ओढवलेली होती, तिनं कशा पद्धतीनं हे लग्न केलेलं आहे, तिला या सगळ्याबद्दल काय वाटतं. आणि त्याचबरोबर जेव्हा लग्न झालेलं असतं तेव्हा नंदिनी आणि जीवा तिथे येऊन पोहोचलेले असतात. जेव्हा लग्न झालेलं असतं ती आतमध्ये निघून गेलेली असते तेव्हा जीवा तिच्याशी बोलायला आलेला असतो की चल काव्या बाहेर.
आत्ता आपण सगळ्यांना सांगून टाकूया, काहीही झालं तरीही आत्ता आपण सगळ्यांच्या समोर जाऊया आणि सगळ्यांना बोलूया, मी मी सांगतो सगळ्यांना, काढून टाके मंगळसूत्र. हे सगळं तिला जीवाने सांगितलेलं असतं. पण तेव्हा मात्र काव्याने तो 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 प्रसंग तिने हँडल केलेला असतो आणि तिने जीवाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, मी हे लग्न नाही मोडू शकत, असं स्पष्टपणे तिनं जीवाला सांगितलेलं असतं आणि हे लग्न टिकवलेलं असतं. पण आज मात्र तिच्यावर ही वेळ आलेली असते आणि तिनं सगळ्यांना ओरडून सांगते की नाही, नाही टिकवायचं मला हे लग्न, मोडायचंय मला हे लग्न, मला नाही राहायचं इथं, असं तिने ओरडून सांगत असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नंदिनी पण प्रत्येक वेळेस काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण आज शेवटी काव्याच्या डोक्यात जे आहे ते बाहेर आलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर अगदी गुरुजी असतात, आजूबाजूची 4 लोकं असतात आणि सगळ्यांच्या समोर काव्याने ओरडून तिचा निर्णय सांगितलेला असतो. तेव्हा मात्र जीवाला धक्का बसलेला असतो. जीवा मात्र पाहतच राहतो. पार्थला तर आधीपासूनच माहिती असतं की काव्याला हे नातं नको आहे, परंतु आज सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आल्यामुळं मानिनी त्याचबरोबर विक्रम सगळेजण बोलत असतात, सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना कळतच नसतं की याबद्दल नक्की काय बोलायचं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि वसुंधरा, मंजू यांना मात्र खूपच आनंद झालेला असतो. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात. त्यांना जे हवं आहे तसं सगळं घडलेलं असतं. आणि काव्याने मात्र तिचा निर्णय सर्वांच्या समोर सांगून टाकलेला असतो की मला नाही करायचं हे लग्न. आणि तिने सगळ्यांच्या समोर ह्या गोष्टी बोलून दाखवलेल्या असतात. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या मात्र सगळ्यांच्या समोर गुरुजींना विचारत आहे की सांगा ना, ज्या नात्याबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हतं, ज्या व्यक्तीबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हतं, या चालीरीतींमुळे ऐनवेळी मला या लग्नात त्या व्यक्तीच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागलं आणि हे लग्न करावं लागलं, तर मी हे लग्न कसं स्वीकारणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र गुरुजींनाच तिने प्रश्न विचारलेला आहे की सांगा ना गुरुजी, म्हणजे हे लग्न मी कशा पद्धतीनं स्वीकारणार आहे, मी नक्की काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे, म्हणजे कशा पद्धतीनं मी या गोष्टींचा स्वीकार करू, असं ती बोलत असते. आणि तेव्हा विक्रम सगळेजण तिथं असतात. गुरुजींना तिने प्रश्न केलेला आहे की हे बळजबरीचं नातं मी कसं सांभाळत बसू, तुम्ही सांगा गुरुजी, असं म्हणत गुरुजींना तिनं विचारत आहे. तेव्हा मात्र जीवा, नंदिनी, काव्या सगळेजण पाहत राहतात. त्यानंतर आता पूजा होते, मंगळसूत्र शोधलं जातं, सगळ्या गोष्टी होतात. आणि मग किचनमध्ये आता पाणी नेण्यासाठी आलेली असते ती म्हणजे रम्या. आता मात्र नंदिनीने ठरवलेलं असतं की या रम्याची वाट लावायची आहे, कारण नंदिनीला माहिती असतं की हे सगळं कारस्थान वसुंधरा आणि रम्या या दोघींचं आहे आणि त्यांनीच ते मंगळसूत्र गायब केलेलं आहे. तेव्हा रम्याला ती म्हणते की रम्या, मला माहिती आहे काव्याचं मंगळसूत्र तूच घेतलेलं आहेस. तेव्हा रम्या म्हणते नाही, मी कुठं काय केलंय. तर नंदिनीने मात्र तिचा हात पकडलेला असतो आणि तिला विचारत असते. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते की मला नाही माहिती, मी कशाला घेऊ. तेव्हा रम्याला इकडे बोलत असते ती म्हणजे नंदिनी, घाबरलीस ना, नाही मला माहिती आहे हे सगळं तूच केलेलं आहे. आणि पुन्हा जर काव्या आणि पार्थ यांचं लग्न मोडण्याचा जर प्रयत्न करणार असेल तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. काव्या माझी बहीण आहे आणि तिच्यासाठी मी अख्ख्या जगाशीही लढायला तयार असते, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, अन्यथा त्याचे परिणाम काय होतील ना ते भोगायला सुरुवात कर, असं मात्र इकडे नंदिनीने स्पष्टपणे ओरडून सांगितलेलं असतं. आणि रम्याची चांगलीच मस्ती जिरवलेली असते, रम्याचा चांगलाच माज उतरवलेला असतो. रम्याला इकडे कळायचं बंद झालेलं असतं, कारण इतके दिवस तिने नंदिनीचं शांत रूप पाहिलेलं असतं, पण आज पहिल्यांदाच ती नंदिनीचं रौद्र रूप पाहत असते. आणि नंदिनीने तिला दाखवून दिलेलं असतं की नंदिनी काय करू शकते. नंदिनी मात्र तिला चांगली ठणकावून सांगते आणि तिला म्हणते की पुन्हा काव्य आणि पार्थ यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तर आता नंदिनीचं हे रौद्र रूप पाहून रम्याची तर चांगलीच फाटलेली आहे, तिची वाट लागलेली आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.